तुमचं मूल अभ्यासाला बसत नाही का? किंवा पुस्तक उघडलं की 5 मिनिटात ते कंटाळतं का? मग ही 3 चुकीची सवयी आजच आपण बंद करू. कारण याच सवयी मुलांना अभ्यासापासून दूर नेतात. आता बघा, अनेक पालकांची तक्रार असते की आमचं मूल सर खूप हुशार आहे, पण ते अभ्यासच करत नाही. क्लासमध्ये मॅडमनी सरनी जे सांगितलं ते त्याच्या तंतोतंत लक्षात राहतं, पण घरी येऊन अभ्यास करत नाही. खरं सांगायचं तर मुलांना अभ्यासाची आवड जन्मतः नसते. ती आवड आपल्याला हळूहळू तयार करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाला शिक्षा बनवू नका. हे कर नाहीतर मग अभ्यासाला बस, किंवा खेळायचं असेल तर आधी अभ्यास कर. अशा सवयी किंवा अशा वाक्यांमुळे मुलांच्या मनामध्ये अभ्यास म्हणजे एक ओझं आहे अशी भावना तयार होते, आणि मग त्यांना त्याचा कंटाळा येऊ लागतो आणि मग ते अभ्यासाला बसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या यशाचं कौतुक करा. मुलाने 10 मिनिटं का होईना मन लावून अभ्यास केला तर त्याचं तोंड भरून कौतुक करा. कारण कौतुकामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना वाटतं की मी जे करतो त्याची वाहवा होते. त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळतं आणि मग पुन्हा अभ्यास करण्याची इच्छा इच्छा निर्माण होते. तिसरी गोष्ट म्हणजे त्याची कोणत्याही मुलाशी तुलना करू नका. कारण तुलना केल्याने मुलं चिडचिडे बनतात. शेजारचा मुलगा बघ किती अभ्यास करतो आणि तू काहीच अभ्यास करत नाही. अशी तुलना मुलांचा आत्मविश्वास कमी करते. त्यामुळे कोणत्याही मुलाशी त्याची मार्कांची किंवा अभ्यासाच्या वेळेची, खेळाची कशाचीच तुलना करू नका. प्रत्येक मुल हे वेगळं असतं आणि त्याची शिकण्याची गती ही वेगळी असते, त्याची ताकद वेगळी असते आणि त्याचे स्ट्रॉंग पॉईंट्स पण वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या शक्तीनुसार काम द्या. त्याच्या जेवढी कॅपॅसिटी असेल त्यानुसार त्याला करू द्या. चौथी गोष्ट म्हणजे अभ्यासाला मजेदार बनवा. चित्र, गोष्टी, प्रयोग, क्विज, खेळ यांचा वापर करा. जेव्हा शिकणं मजेदार होतं तेव्हा मुलं स्वतःहून अभ्यासाकडे आकर्षित होतात. त्यामुळे त्यांना अभ्यास करायला बस असं म्हणावं लागत नाही आणि ते स्वतःहूनच करायला लागतात. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी आदर्श बनावं. जर घरात सर्वजण सतत मोबाईलवर असतील तर मुलांना अभ्यासाचं महत्व कसं काय समजेल? आपण कसं काय अपेक्षा करू शकतो की आपण मोबाईल बघणार आणि ते अभ्यास करणार? त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काहीतरी वाचायला घ्यावं लागेल. मुलं ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. म्हणून प्रत्येक पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की मुलांना अभ्यासाची सक्ती नाही तर प्रेरणा हवी असते. मग प्रेम, थोडासा संयम आणि योग्य पद्धत वापरली तर कोणतंही मूल हे अभ्यासाची आवड विकसित करू शकतं आणि खूप छानपणे अभ्यास करू शकतं. तुम्ही ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा बाळ अभ्यासाला बसेल, खूप चांगला अभ्यास करेल आणि जीवनात खूप पुढे जाईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त पालकत्व आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.